भारत भाग्य विधाता हे साहित्य आणि तत्वज्ञान या विषयावर आपलं चिंतन मांडणार आहेत. त्यांचा जो विषय आहे साहित्य आणि तत्वज्ञान एक अनुबंध, तर या विषयावर ते आपले चिंतन मांडतील. मी त्यांचा परिचय करून देतो. सरांचं संपूर्ण नाव आहे प्राध्यापक ज्ञानेश्वर हनुमंतराव भोसले. त्यांनी पुणे विद्यापीठातून MA, MPhil, PhD यासारख्या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. त्यांनी अनेक पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने प्रमेयाची उद्याने हा वैचारिक लेखसंग्रह, अपूर्ण परीघ हा ललित लेखसंग्रह, अभंगभास हे समीक्षात्मक ग्रंथ आणि शब्दपालवी संपादन ही महत्वाचे ग्रंथ त्यांनी त्यांचं लेखन केलेलं आहे किंवा शब्दपालवी या ग्रंथाचं त्यांनी संपादन केलेलं आहे. त्यांनी अनेक वाङ्मयीन नियतकालिकांमधून आणि वर्तमानपत्रांमधून स्वतःचे लेख प्रसिद्ध केलेले आहेत. त्यांचं स्वतःचं ज्ञानार्णव प्रकाशन हे एक प्रकाशन गृह आहे. त्यामार्फत त्यांनी अनेक नवोदित लेखकांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. याशिवाय निवेदक म्हणून देखील ते अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं निवेदन करण्याचं कार्य करतात. प्रामुख्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या ठिकाणी विद्यावाणी रेडिओ केंद्र या ठिकाणी त्यांनी अनेक वेळा निवेदक म्हणून कार्य केलेलं आहे. त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने दिलेली आहेत. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. प्रामुख्याने राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि विद्यापीठ पातळीवर त्यांना अनेक पारितोषिक प्राप्त झालेली आहेत. त्यांना पुणे विद्यापीठामध्ये ते MA मराठीच्या परीक्षेमध्ये सर्वप्रथम आले होते. त्यासाठी त्यांना सौ उषा श्याम टिळक स्मृती सुवर्ण पदक प्राप्त झालं 2010 मध्ये. त्याशिवाय MPhil पदवीसाठी त्यांना सुहासिनी लघु पुरस्कार 2017 साली प्राप्त झाला. तर मी सरांचं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना साहित्य आणि अनुबंध, साहित्य आणि तत्वज्ञान एक अनुबंध या विषयावर चिंतन आणण्यासाठी आमंत्रित करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आवाज येतोय? येतोय सर, तुमचा आवाज येतोय सर. ओके. व्हिडिओ व्यवस्थित आहे? व्हिडिओ पण व्यवस्थित आहे सर, काही प्रॉब्लेम नाही. करू मग सुरुवात? या तुम्ही सुरू करू शकता सर. नमस्कार. आजच्या या आंतरराष्ट्रीय वेबिनार मध्ये उपस्थित असलेल्या सर्व श्रोत्यांचं आणि आयोजकांचं, संयोजकांचं, सूत्रसंचालकांचं मी प्रथमतः मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी एका अतिशय महत्वाच्या आणि विषयावरती घडून आणण्याच्या निमित्तानं हे वेबिनार ठरवलं आणि त्यानिमित्तानं इस्माईल युसुफ महाविद्यालयाचे मराठी विभागाचे सर्व प्राध्यापक वृंदांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि मला दिलेला जो विषय आहे की साहित्य आणि तत्वज्ञान यांचा अनुबंध, तो तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो. मुळात साहित्य आणि तत्वज्ञान या दोघांचा अनुबंध किंवा परस्पर संबंध कधीपासूनचा आहे याचा विचार केला तर आपल्याला एक मजेशीर अशी म्हण आठवते. म्हणजे कोंबडं आधी म्हणावं का अंड आधी म्हणावं या प्रश्नाचं जसं उत्तर सोडवता येत नाही, त्याप्रमाणेच तत्वज्ञान आधी की साहित्य आधी याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला उलगडता येणार नाही. कारण तत्वज्ञान जेव्हा जेव्हा व्यक्त होतं तेव्हा ते कोणत्या तरी साहित्यातूनच आविष्कृत होत असतं आणि साहित्य जेव्हा जेव्हा आविष्कृत होत असतं तेव्हा ते कोणतं ना कोणतं तरी तत्वज्ञान ही सूचितच करत असतं. या अर्थानं तत्वज्ञान आणि साहित्य या दोघांचा अनुबंध हा खूप जुन्या काळापासूनचा आहे. हा समांतर अशा प्रकारचा संबंध राहिलेला आहे आणि त्या संबंधाच्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला सुरुवातीला या दोन संकल्पनांची व्याख्या थोडीशी लक्षात घ्यावी लागते. म्हणजे हे जरी खरं असलं की तत्वज्ञान आणि साहित्य या दोन्ही स्वतंत्र अशा संकल्पना आहेत, पण तरी सुद्धा त्या परस्परावलंबी आणि परस्पर संबंधित अशा प्रकारच्या आहेत. म्हणजे तत्वज्ञानाची एक जर व्याख्या आपण चाळली, म्हणजे मेपुरेग्यांनी विश्वकोशामध्ये ज्या काही तत्वज्ञानाच्या व्याख्या दिलेल्या आहेत किंवा तत्वज्ञानाचं कार्य, तत्वज्ञानाची वैशिष्ट्य जी काही त्यांनी प्रतिपादन केलेली आहेत ती व्याख्या
आपण साहित्याच्या अनुषंगाने जर तपासून बघितली तर आपल्या असं सहज लक्षात येतं की तत्वज्ञानाच्या बऱ्याचशा व्याख्या या साहित्याच्या व्याख्यांना अनुकूल ठरणाऱ्या अशा आहेत. अनेकदा साहित्याचं कार्य आणि तत्वज्ञानाचं कार्य, तत्वज्ञानाची उद्दिष्ट आणि साहित्याची उद्दिष्ट या दोघांमध्ये सुद्धा आपल्याला बरंचसं साम्य असल्याचं लक्षात येतं. एक उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर तत्वज्ञानाचं स्वरूप काय, तर इतर मानवी शाखांशी असलेला संबंध उपस्थित करणं आणि स्वतःच्या स्वरूपासंबंधी सुद्धा प्रश्न उपस्थित करणं हे तत्वज्ञानाचं एक महत्वाचं आणि मूलभूत अशा प्रकारचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे उदाहरणादाखल घ्यायचं झालं तर गणित विषय हा स्वतःच्या अस्तित्वासंबंधी किंवा स्वतःचा इतर ज्ञानशाखांशी असलेल्या संबंधांविषयी कधीही प्रश्न उपस्थित करत नाही, परंतु तत्वज्ञान मात्र आपला अन्य ज्ञानशाखांशी काय संबंध आहे आणि आपल्याही अस्तित्वाचं किंवा आपल्या तत्वज्ञानाचं स्वरूप काय आहे याची चिकित्सा तत्वज्ञान करत असतं. आणि याच अनुषंगानं मग वेगवेगळ्या ज्ञानशाखांशी साहित्याचा म्हणजे तत्वज्ञानाचा अपरिहार्यपणे संबंध प्रस्थापित होत असतो. म्हणजे कसं की स्वतःचा अनुभव आणि व्यवहार यांची चिकित्सा करण्याची प्रवृत्ती आणि कुवत याच्यातून खऱ्या अर्थानं तत्वज्ञानाचा उदय होत असतो. आणि या उदयाबरोबरच साहित्य जेव्हा अन्य ज्ञानशाखांशी आणि त्या ज्ञानशाखांच्या संपर्कामध्ये येतं तेव्हा आपोआपच विज्ञानाचं तत्वज्ञान, गणिताचं तत्वज्ञान, धर्माचं तत्वज्ञान, राजकीय तत्वज्ञान, कायद्याचं तत्वज्ञान, शिक्षणाचं तत्वज्ञान, इतिहासाचं तत्वज्ञान आणि साहित्याचं तत्वज्ञान असे शब्द आपण वापरतो. या सगळ्या संकल्पनांवरून आपल्याला तत्वज्ञान या विषयाचा अन्य सामाजिक शास्त्रांशी काय संबंध आहे ही गोष्ट लक्षात येते. म्हणजे मी आयोजकांनी जो विषय ठेवला त्या विषयाच्या अनुषंगाने आयोजकांचं खरंच कौतुक करतो की या ज्ञानशाखांचा जो परस्पर अनुबंध आहे, संबंध आहे तो उलगडवणं आणि वेळोवेळी त्या संबंधांची पुनरावृत्ती करणं ही एक अनिवार्य आणि अपरिहार्य गोष्ट आहे. आणि ती करण्याच्या दृष्टीनं अशा चर्चासत्रांचं उपयोजन अतिशय आवश्यक आहे आणि या दृष्टीनं हा विषय अतिशय महत्वाचा आहे. माझा जो विषय आहे तो साहित्य आणि तत्वज्ञान यांचा अनुबंध मांडणं. म्हणजे तत्वज्ञानाचं जे प्रमुख कार्य सांगितलं जातं की विश्वाची उत्पत्ती कशी झाली त्याचा उलगडा करणं, माणसाची उत्पत्ती कशी झाली त्याचा उलगडा करणं, माणसाचा आणि आजूबाजूच्या जगाचा विश्वाचा संबंध कसा आहे त्याचा उलगडा करणं, माणसाचा इतर माणसांशी, इतर देशांशी, राष्ट्रांशी, समाजाशी कसा संबंध असावा हे निश्चित करणं आणि त्याचबरोबर माणसाच्या जगण्याची एक आदर्श अशी नीतिमत्ता ठरवणं हे काम प्रामुख्यानं तत्वज्ञान करत असतं. आणि आपण साहित्याच्या अनुषंगानं तत्वज्ञानाची व्याख्या तपासली तर साहित्य ही बऱ्याच अंशाने हेच करत असतं. साहित्य सुद्धा अस्तित्वाच्या शोध घेण्याचा प्रयत्न करत असतं, माणसाच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतं, सभोवतालच्या अस्तित्वाशी माणसाचा असलेला संबंध तो शोधण्याचा प्रयत्नही साहित्य करत असतं. माणसाच्या जगण्याची एक आदर्श मूल्यतत्वे, एक नीती नियम मांडण्याचा प्रयत्न सुद्धा साहित्य करत असतं. याही अर्थानं साहित्याच्या व्याख्या आणि तत्वज्ञानाची व्याख्या यांमध्ये बरंचसं जवळचं आणि अतूट असं नातं असल्याचं आपल्या सहज पद्धतीनं लक्षात येतं. म्हणजे आणखी एका अर्थानं आपल्याला साहित्य आणि तत्वज्ञान यांचा अनुबंध तपासता येतो. मुळात तत्वज्ञानाची सुरुवात आणि साहित्याची सुरुवात किंवा दोघांची निर्मिती प्रक्रिया जी आहे ती सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये सारखी आहे. कारण माणूस हा आजूबाजूच्या निसर्गाबद्दल कुतूहलाची भावना व्यक्त करतानाच मनामध्ये एक प्रकारची भीती सुद्धा बाळगून असते आणि या भीतीतूनच तत्वज्ञानाचा जन्म होत असतो. आणि साहित्य सुद्धा आपल्या आजूबाजूला असलेल्या अस्तित्वाबद्दल निर्माण झालेल्या प्रश्नांचा उलगडा करण्याच्या दृष्टीनं आपल्या मनात या अस्तित्वाला बघून निर्माण झालेले जे काही अनुभव आहेत ते व्यक्त करण्याच्या दृष्टीनं अस्तित्वात येत असतं, निर्माण होत असतं. या दृष्टीनं विचार केला तर साहित्य देखील माणसाची चिकित्सक वृत्ती आणि निर्मितीशीलता यांचाच आविष्कार असतो. याबरोबरच मानवी जीवनाच्या अंतिम चौकटीशी भिडत राहण्याचा प्रयत्न तत्वज्ञानाप्रमाणे विश्वाचं एक विश्वाचं स्थान काय, कोणत्या मूलभूत प्रेरणा आणि शक्ती यांच्या अनुषंगानं माणसाची प्रकृती सिद्ध झाली आहे, व्यक्तीचं समाजाशी नातं काय, मानवी जीवनाचं साकल्य कशात आहे, मानवी ज्ञान व ज्ञेय वस्तू यांचा संबंध काय, या प्रश्नांची उत्तरं शोधणं हे तत्वज्ञानाप्रमाणेच साहित्याचं सुद्धा कार्य आहे. या दृष्टीनं आपल्याला हा संबंध तपासता येतो.
आणखी एक धागा आपल्याला या अनुबंधाचा सापडतो, तो म्हणजे वात्सायनानं तत्वज्ञानाची जी व्याख्या केलेली आहे त्या व्याख्येशी सुद्धा आपल्याला साहित्याची व्याख्या पडताळून पाहता येते. म्हणजे वात्सायन असं म्हणतो की सत असत यांचं परिपूर्ण आणि यथार्थ ज्ञान ज्या आधारे करून घेता येतं त्याला तो तत्वज्ञान असं म्हणतो. साहित्य सुद्धा सत्य असत्य यांचं ज्ञान देण्याच्याच दृष्टीने निर्माण होत असतो. आजूबाजूला जे काही जाणवतं त्यामध्ये खरं काय खोटं काय, खऱ्याचं खरेपणानं ज्ञान देणं आणि खोट्याचं खोटेपणानं ज्ञान देणं हे कार्य एका अर्थानं साहित्य सुद्धा करत असतं. ही गोष्ट खरी आहे की साहित्याची अभिव्यक्ती वेगळी आहे, तत्वज्ञानाची अभिव्यक्ती वेगळी आहे, दोघांचं आविष्करण वेगळं आहे, दोघांची शैली वेगळी आहे. परंतु या व्यक्त होण्याच्या शिवायच्या बऱ्याचशा गोष्टी या दोघांमधला एकतेचा अनुबंध आपल्याला सहज पद्धतीनं सूचित करत असतात. अगदी तत्वज्ञान आणि साहित्य या दोघांची सुरुवातीपासूनची एक जर पडताळणी केली आपण तरी सुद्धा हा अनुबंध आपण सहज पद्धतीनं डोळ्यासमोर ठेवू शकतो. म्हणजे कसं की संस्कृत भाषा ही जगातली सर्वात प्राचीनतम भाषा मानली जाते आणि या अर्थानं ऋग्वेद हा जगातला सगळ्यात प्राचीनतम असा ग्रंथ मानला जातो. या ग्रंथामध्ये सुक्त आहेत, ज्या सुक्तांमधून विश्वाचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपल्या सभोवतीच्या निसर्गाविषयीचं भय आणि आपल्या भोवतीच्या माणसांविषयीचं भय अशा स्ट्रेंज जगात वावरत असताना मनुष्य ज्या भयाने ग्रस्त होतो त्यातूनच तत्वज्ञान आणि साहित्य उत्पन्न होत असतं. हीच गोष्ट संस्कृत भाषेच्या संदर्भामध्ये जशी लागू पडते तशीच लॅटिन, ग्रीक, झेंद अवेस्ता, प्राचीन फारसी, अरबी, पाली या अर्धमागधी या प्राकृत भाषा आणि कन्नड, तेलुगू, मल्याळम या भारतीय द्रविडी भाषा इतकंच नाही तर हिंदी, मराठी, बंगाली या आधुनिक आर्य भाषांमधील सुरुवातीच्या काळातलं साहित्य जर आपण तपासलं तर आपल्या असं लक्षात येतं हे सुरुवातीच्या काळातलं साहित्य हे निसर्गाचा उलगडा करण्याच्या दृष्टीनंच निर्माण झालेलं होतं. म्हणजेच काय, साहित्य मग ते कोणत्याही भाषेतलं असो ते जेव्हा निर्माण होतं तेव्हा ते खऱ्या अर्थानं एक तत्वज्ञान निर्माण करण्याच्या दृष्टीने निर्माण होत असतं. आपली वेद, उपनिषद, पुराण यांची या अनुषंगाने आपल्याला तपासणी करता येईल. व्यासाने निर्माण केलेल्या 4 वेदांचा जर आपण अभ्यास केला तर त्या वेदांमधून सुद्धा ही सृष्टी उलगडण्याचाच प्रयत्न आपल्या ऋषीमुनींनी, भारतीय ऋषीमुनींनी केल्याचं आपल्या सहज लक्षात येतं. परंतु या वेद उपनिषदांचं आणखी एक महत्वाचं वाङ्मयीन अंग सुद्धा आपण दुर्लक्षून चालणार नाही. त्याच्यामध्ये असलेली गेयता असेल, त्याच्यामधलेला असलेला प्रास असेल, त्याच्यातून व्यक्त होणारी जीवनसूत्र असतील, त्याच्यातून व्यक्त होणारा आशय असेल, त्यातून उलगडणारा माणूस असेल, त्या काळातल्या माणसाचा निसर्गाशी असलेला अनुबंध असेल, या बऱ्याच दृष्टीनं वेद, उपनिषद, पुराण यांना आपण तत्वज्ञानाबरोबरच साहित्य सुद्धा म्हणत असतो. म्हणजे तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जसा यांचा अभ्यास होतो तसाच साहित्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा यांचा अनिवार्य पद्धतीने अभ्यास होतो. आणखी एक महत्वाची गोष्ट आपल्याला इथं जाणवते की ज्या काळातला इतिहास, ज्या काळातली संस्कृती आपल्या समोर उपलब्ध नसते, उपस्थित नसते, अशा काळामध्ये साहित्य ही संस्कृती उलगडण्याच्या दृष्टीनं, ती समोर आणण्याच्या दृष्टीनं आपल्याला मदत करत असतं. आणि या दृष्टीनं आपल्याला विशेषतः पुराणांची मदत आपल्याला घेता येते, कारण पुराणांची मांडणी ही बरीचशी कथात्मक स्वरूपाची आहे आणि सर्वसामान्य माणसाला समजेल अशा पद्धतीनं त्यांची मांडणी करण्यात आलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय तर वेद असतील, उपनिषद असतील, पुराण असतील यांनी सुद्धा तत्वज्ञान सांगत साहित्याच्या अभिव्यक्तीचा पर्याय मात्र स्वीकारल्याचं आपल्या सहज लक्षात येतं. त्याच्यानंतर आपण 2 महापुराणांचा किंवा महाकाव्यांचा प्रामुख्याने विचार करू. रामायण, महाभारत असेल तर भारतीय तत्वज्ञानावरती या 2 महापुराणांचा मोठा प्रभाव राहिलेला आहे. इतकंच नाही तर अन्य सर्व हिंदू धर्मीय वाङ्मयावर आपल्याला या महाकाव्यांचा प्रभाव पडलेला दिसतो. मग या महाकाव्यांना तत्वज्ञानात्मक ग्रंथ म्हणायचे का साहित्यात्मक ग्रंथ म्हणायचे, हा जर प्रश्न आपण चर्चेला घेतला तरी आपल्याला साहित्य आणि तत्वज्ञान यांमधला अनुबंध सहज लक्षात येतो. कारण महाभारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तत्वज्ञानाची पेरणी केली गेलेली आपल्या सहज लक्षात येते. म्हणजे भगवद्गीता असेल किंवा उद्धव गीता असेल, हा तत्वज्ञानाचा सार असलेला जो भाग आहे तो महाभारतामध्येच आलेला आहे. आणि हेच साररूप असं तत्वज्ञान महाभारतामध्ये वेगवेगळ्या घटना प्रसंगांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या संवादांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या पात्रांच्या माध्यमातून ही पात्र
विशिष्ट प्रसंगाला कशी सामोरी जातात, त्यांना काय प्रतिक्रिया देतात, या सगळ्या गोष्टींमधून हे तत्वज्ञानच एका अर्थानं आविष्कृत करण्याचा प्रयत्न आपल्या जुन्या काळामध्ये लोकांनी केल्याचं आपल्या लक्षात येतं. इतकंच नाही तर जी आपली सुरुवातीची साहित्यशास्त्र आहे, म्हणजे संस्कृत साहित्यशास्त्र जर उदाहरणादाखल घेतलं तर या संस्कृत साहित्यशास्त्रांवरती सुद्धा तत्वज्ञानाचा मोठा प्रभाव असल्याचं आपल्या लक्षात येतं. म्हणजे साहित्याच्या वेगवेगळ्या ज्या व्याख्या करण्यात आलेल्या आहेत त्या सगळ्या व्याख्या सुद्धा साहित्य आणि तत्वज्ञानाचा एक अनुबंधच व्यक्त करणाऱ्या आहेत. म्हणजे कलावादी अंगाने व्यक्त करणाऱ्या व्याख्या असतील, जीवनवादी अंगाने साहित्याची व्याख्या व्यक्त करणाऱ्या व्याख्या असतील, तर या दोन्ही व्याख्यांमध्ये तत्वज्ञान हा आपल्याला अपरिहार्य भाग असल्याचं सहज पद्धतीने लक्षात येतं. आणि म्हणूनच आपल्या नाट्यकलेला पंचमवेद अशी उपमा भरतानं दिल्याचं आपल्या सहज लक्षात येतं. यशोधरानं सुद्धा साहित्याची व्याख्या करताना काव्यकरण विधी म्हणजे काव्य रचना करण्याचा विधी असं साहित्याच्या संदर्भामध्ये, साहित्यशास्त्राच्या संदर्भामध्ये म्हटलेलं आहे. प्लेटो, अरिस्टॉटल या पाश्चात्य विचारवंतांची सुद्धा साहित्या संदर्भातली जी काही चिकित्सा उपलब्ध आहे ती तपासून बघितली तरी आपल्याला हीच गोष्ट लक्षात येते. प्लेटो आणि अरिस्टॉटल यांनी अनुकृती सिद्धांत जो साहित्याच्या संदर्भामध्ये मांडला, भलेही त्यांची मतं अनुकृतीच्या संदर्भामध्ये परस्पर भिन्न असली, विरोधी असली, तरी एक विशिष्ट प्रकारचं तत्वज्ञान त्यांनी अनुकृतीच्या माध्यमातून सांगितलं आणि बऱ्याच अर्थाने हे तत्वज्ञान साहित्याचं तत्वज्ञान सुद्धा म्हणून अभ्यासलं जातं. याही दृष्टीने आपल्याला प्राचीन काळापासून साहित्य आणि तत्वज्ञान यांचा अनुबंध मांडण्याचा प्रयत्न साहित्यशास्त्राच्या, साहित्य विचारांच्या अनुषंगाने सुद्धा झाला असल्याचं लक्षात येईल. म्हणजे हाही विषय खूप बराचसा मोठा आहे, परंतु अधिकाधिक विषयांना पुसटसा स्पर्श करत करत आपला विषय स्पष्ट करणं हा मी माझ्या विषयाचा प्रामुख्यानं केंद्रबिंदू मानलेला आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट जी आपण भारतीय मराठी साहित्याच्या अनुषंगाने तपासून बघता येतो ती गोष्ट म्हणजे मराठीतल्या साहित्याची सुरुवात जर आपण तपासली तर त्या सुरुवातीपासूनच आपल्याला तत्वज्ञानाचा मराठी साहित्यावरचा प्रभाव हा अनिवार्यपणे तपासून बघावा लागतो. कसा तर मराठीतला आद्य ग्रंथ जो मुकुंदराजन विवेक सिंधू आपण मानतो, हा विवेक सिंधू काय आहे तर या विवेक सिंधू मध्ये तत्वज्ञानातला पंचीकरण हा जो एक भाग आहे तो भाग किंवा ते पंचकरणी तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं आपल्या लक्षात येईल. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी काय तर त्याच्यामध्ये सुद्धा जे अद्वैत तत्वज्ञान आहे ते अद्वैत तत्वज्ञान मांडण्याच्या दृष्टीनंच ज्ञानेश्वरीची निर्मिती झाल्याचं लक्षात येईल. महानुभावांचं लीळा चरित्र उदाहरणादाखल घेता येईल. या ग्रंथाच्या आधारावर निर्माण झालेले दृष्टांतपाठ असतील, सूत्रपाठ असतील, ते ग्रंथ काय सूचित करतात की या लीळा चरित्र ग्रंथांमध्येच तत्वज्ञानाचा एक वेगळा भाग होता आणि तो भाग वेगळा करून सूत्रपाठांमधून मांडण्यात आलेला होता. म्हणजेच काय, एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल हे सगळं विवेचन ऐकताना की साहित्यामध्ये आणि तत्वज्ञानामध्ये एक मूलभूत स्वरूपाचा फरक आहे. साहित्याची तत्वज्ञानाला का मदत घ्यावी लागते याचं कारणही आपल्याला इथे उलगडून दाखवता येईल. मुळात तत्वज्ञान हे संश्लेषणात्मक असतं आणि साहित्य हे विश्लेषणात्मक असतं. म्हणजेच काय तर तत्वज्ञान हे सैद्धांतिक असतं, सार रूप असतं, नेमकं असतं आणि म्हणूनच ते बऱ्याचदा दुर्बोध, अनाकलनीय आणि सर्वसामान्य माणसाला आवाक्यात येणार नाही अशा स्वरूपाचं असतं. परंतु कोणतंही तत्वज्ञान मांडणाऱ्या तत्ववेत्याला आपलं तत्वज्ञान अधिकाधिक लोकांनी स्वीकारावं ही अपेक्षा असतेच. मग आपण सांगितलेलं तत्वज्ञान लोकांना समजेल, पचेल, उमगेल, आपल्या तत्वज्ञानाचा अधिकाधिक लोक आचरण करतील यासाठी काय केलं जावं याचा जेव्हा विचार तत्ववेत्ते करतात तेव्हा त्यांना साहित्याचा आधार घेणं अपरिहार्य ठरतं. ज्ञानेश्वरीचं उदाहरण घ्यायचं झालं तर भगवद्गीता हा एक तत्वज्ञानात्मक ग्रंथ आहे. हिंदू धर्माचं तत्वज्ञान सार रूपानं त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. परंतु हे तत्वज्ञान जेव्हा ज्ञानेश्वरीच्या रूपानं आविष्कृत होतं तेव्हा 700 श्लोकाचं विवेचन 9000 ओव्यांमध्ये करावं लागतं आणि म्हणून ज्ञानेश्वरी ही विश्लेषणात्मक बनते. म्हणजे सांगितलेला सिद्धांत हा वेगवेगळ्या दृष्टांतांची व्यक्त करणं हे साहित्याचं काम आहे. या अर्थानं साहित्य विश्लेषणात्मक असतं. आता ही ज्ञानेश्वरीतली कसोटी आपण सगळ्या बऱ्याचशा साहित्याला प्रामुख्याने साहित्याच्या संदर्भामध्ये तपासून बघू शकतो. म्हणजेच काय तर सैद्धांतिक भाग जो आहे तत्वज्ञानातला तो उलगडण्याच्या दृष्टीनं साहित्य आपल्याला मदत करत असतं. इतकंच नाही तर तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या गुंतागुंतीच्या समस्या आहेत म्हणजे तत्वज्ञानाचं उपयोजन करताना ज्या काही सूक्ष्म पद्धतीच्या अडचणी निर्माण होतात किंवा
त्यांना आपण एक वेगळा शब्द वापरू, धर्मप्रसंग म्हणा, यक्ष प्रश्न, अशा पद्धतीची परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा तत्वज्ञानाचे ते प्रश्न आपल्याला साहित्यातल्या घटनांमधून, कथानकांच्या माध्यमातून आपण ते सोडवत असतो. म्हणजे भारतीय तत्वज्ञानाचं एक उदाहरण घ्यायचं झालं तर तत्वज्ञानाच्या क्षेत्रातल्या समस्या उलगडण्यासाठी बऱ्याचदा पुराणांमधल्या, महाकाव्यांमधल्या घटनांचा दाखला देऊन त्या समस्या उलगडण्याचा प्रयत्न झाला असल्याचंही आपल्या लक्षात येतं. म्हणजे यावरून सुद्धा आपल्याला हा संबंध साहित्य आणि तत्वज्ञानाचा उलगडून दाखवता येतो. ज्ञानेश्वरी प्रमाणात अन्य ग्रंथांचाही पुरावा या संदर्भामध्ये घेता येतो आपल्याला. आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की मध्ययुगीन काळाचा विचार केला तर आपण जे काही साहित्य मांडतोय त्या साहित्याच्या माध्यमातून एक विशिष्ट असं तत्वही लोकांना सांगावं, ही भूमिका सुद्धा मध्ययुगीन काळामध्ये संत विचारामध्ये केंद्रीभूत असल्याचं आपल्या लक्षात येतं. जसं ज्ञानेश्वरांनी म्हटलं, वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जायचं. म्हणजे साहित्याच्या माध्यमातून एक विशिष्ट अशा तत्वाची अनुभूती वाचकापर्यंत आणून सोडणं, रसिकापर्यंत आणून सोडणं, हे एक साहित्याचं महत्वाचं कर्तव्य साहित्यकारांनी सुद्धा मांडलेलं आहे. म्हणजे काय तर साहित्याचा आधार घेऊन तत्वज्ञान आविष्कृत करणं आणि तत्वज्ञानाचा आधार घेऊन साहित्य आविष्कृत करणं, ही परंपरा आपल्याला मध्ययुगीन काळामध्ये दिसते. इतकंच नाही तर मध्ययुगीन काळामध्ये ज्या संप्रदायातले भेद आपण व्यक्त करत असतो तेव्हा सुद्धा आपण अनेकदा तत्वज्ञानाचा आधार घेत असतो. म्हणजे वारकरी संप्रदायापेक्षा मानव संप्रदाय वेगळा कसा, तर वारकरी संप्रदाय हा अद्वैत तत्वज्ञान मानतो, मानव संप्रदाय हा द्वैती तत्वज्ञान मानतो. अशी विभागणी करण्याच्या दृष्टीने सुद्धा आपण तत्वज्ञानाचाच आधार घेत असतो. कारण महानुभावांमध्ये कृष्णाला स्थान आहे, दत्तात्रेयाला स्थान आहे, बाकी बरंचसं तत्वज्ञान दोन्ही ठिकाणी सारखं आहे. तरी सुद्धा या दोघांमधला भेद सूचित करण्याच्या दृष्टीने सुद्धा आपण तत्वज्ञानाचाच आधार घेत असतो. इतकंच नाही तर याच काळातलं अन्य संप्रदाय असतील, म्हणजे आधीचा नाथ संप्रदाय असेल, दत्त संप्रदाय असेल, समर्थ संप्रदाय असेल, लिंगायत संप्रदाय असेल, या संप्रदायांचं वेगळेपण सुद्धा अनेकदा वाङ्मयाच्या इतिहासकारांनी सुद्धा, समीक्षकांनी सुद्धा तत्वज्ञानाच्याच आधारे हे वेगळेपण मांडण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्या सहज लक्षात येईल. इतकंच नाही तर नंतरच्या काळामध्ये आलेलं ख्रिस्ती वाङ्मय असेल, इस्लामी साहित्य असेल, म्हणजे फ्रान्सिस दी ब्रिटो, म्हणजे फादर क्रुआ असतील, सेंट पीटर असतील, म्हणजे ख्रिश्चन साहित्य जे काही आहे, ख्रिश्चन लेखक जे काही आहेत, त्यांनी सुद्धा ख्रिश्चन तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करण्याच्या दृष्टीनंच मराठीमधून त्या प्रकारचं साहित्य लिहिल्याचं आपल्या लक्षात येईल. जे काही मुस्लिम मराठी संत कवींनी सुद्धा तो प्रभाव, इस्लाम धर्म आणि हिंदू धर्माचा प्रभाव मांडण्याच्या दृष्टीने आपल्याला तो प्रभाव जाणवता येतो. इतकंच नाही तर इस्लाम धर्मीय तत्वज्ञानाचा प्रभाव परत मध्ययुगीन साहित्यावर कसा पडला, हा एक स्वतंत्र वेगळा अभ्यासाचा विषय आहे. म्हणजेच काय तर मध्ययुगीन काळामध्ये सुद्धा साहित्य आणि तत्वज्ञान यांचा अपरिहार्य असा अनुबंध राहिलेला आहे आणि हा अनुबंध आविष्कृत करण्याच्या दृष्टीनं संत साहित्याचं योगदान हे अतिशय महत्वाचं राहिलेलं आहे. कारण मानवी जीवन कसं असावं, मानवी जीवनाची नैतिकता कशी असावी, मानवी समाजाशी मानवाचा संबंध कसा असावा, निसर्गाशी संबंध कसा असावा, प्राण्यांशी माणसाचा संबंध कसा असावा, माणसानं आपलं कौटुंबिक जीवन कसं राखावं, या सगळ्या प्रश्नांचा उलगडा संत साहित्यानं एका उच्च नैतिक पातळीवरती मांडल्याचं आपल्या लक्षात येईल. म्हणजे यावरून सुद्धा मध्ययुगीन साहित्याचा आपण साहित्याशी असलेला अनुबंध तपासून बघता येऊ शकतो. थोडक्यात काय आहे, एक प्रतिकात्मक किंवा उदाहरणाच्या माध्यमातून सांगायचं तर एखाद्या गोळीला जसं आपण विशिष्ट असं पोट देऊन त्या औषधाचा कडवटपणा कमी करतो, त्याच पद्धतीचं काम साहित्य करत असतं. म्हणजे तत्वज्ञान जर अनाकलनीय असेल, समजायला पचायला अवघड जात असेल तर ते थोडंसं सोपं करून सांगण्याचं काम हे बऱ्याचदा साहित्य करत असतं. याही दृष्टीनं आपल्याला या उभयतांमधला संबंध हा जाणून घ्यावा लागतो. संत साहित्याच्या नंतरही आपण आलो तरी आपल्याला हा संबंध जसाच्या तसा असल्याचं लक्षात येतं. म्हणजे कसं, मध्ययुगीन कालखंडामध्ये म्हणजे काही किरकोळ अपवाद वगळले, म्हणजे पंडिती वाङ्मय असेल, शाहिरी वाङ्मय, पोवाडा लावणी वाङ्मय वगैरे असेल, बखर वाङ्मय असेल, यांचा अपवाद वगळला तर बहुतांश साहित्य हे काय होतं, तत्वज्ञानात्मक म्हणजे धर्म तत्वज्ञानात्मक असा आपण शब्द वापरतो. म्हणजे आतापर्यंत जो मध्ययुगीन कालखंडाच्या संदर्भात तत्वज्ञान असा आपण शब्द वापरला, त्याला तत्वज्ञानापेक्षा धर्म तत्वज्ञान असा शब्द जास्त संयुक्तिक होईल. परंतु इंग्रजांच्या आगमनानंतर मात्र या तत्वज्ञानानं धर्माची सांगड, धर्माची साथ सोडल्याचं आपल्या लक्षात येतं. कारण धर्म आणि तत्वज्ञान यांचा एक अनिवार्य संबंध जो मध्ययुगीन काळात आपल्याला दिसतो तो हळूहळू कमी होत जाऊन
धर्म आणि तत्वज्ञानाची फारकत झाल्याचं बऱ्याच प्रमाणात आपल्याला लक्षात येतं इंग्रजांच्या आगमनानंतर. कारण इंग्रजांच्या भौतिक तत्वज्ञानाचा, भौतिक संस्कृतीचा, भौतिक ज्ञानशाखांचा प्रभाव आपल्या मराठी वाङ्मयावरती पडला आणि आपण थोडंसं धर्माला तत्वज्ञानापासून वेगळं केलं. पण तत्वज्ञानानं धर्माशी फारकत केलेली असली तरी साहित्याशी मात्र फारकत तत्वज्ञानाला इंग्रजांच्या आगमनानंतर सुद्धा करता आली. इंग्रजांचं आगमन झाल्यानंतर सुरुवातीचा कालखंड हा थोडासा रूपांतरित भाषांतरित वाङ्मयाचा राहिला आहे, परंतु त्या कालखंडामध्ये सुद्धा एक नवं तत्वज्ञान जाणून घेण्याचीच प्रेरणा ही या वाङ्मय निर्मितीच्या मुळाशी राहिलेली आहे. म्हणजे इंग्रजांना भले भारतीय तत्वज्ञान जाणून घेण्याची त्यामागे प्रेरणा असेल किंवा भारतीयांना इंग्रजी तत्वज्ञान जाणून घेण्याची त्यामागील प्रेरणा असेल. आणि नंतरच्या काळामधलं जे काही वैचारिक वाङ्मय आपल्या समोर येतं ते प्रत्यक्ष रूपाने एक तत्वज्ञानाचाच आविष्कार आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे महात्मा फुल्यांचं साहित्य असेल, टिळकांचं असेल, आगरकरांचं असेल, श्रीमंत परांजप्यांचं या कालखंडातलं लेखन असेल, तर हे सगळं लेखन जे वैचारिक साहित्य होतं म्हणजे विष्णुशास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला, कृष्णशास्त्री चिपळूणकर असतील, लोकहितवादींची शतपत्र असतील, हे जे काही वैचारिक वाङ्मय या कालखंडामध्ये निर्माण झालं हे एका अर्थानं तत्वज्ञानाची किंवा नव्या तत्वज्ञानाची मांडणी करणारच साहित्य होतं. म्हणजे ही गोष्ट आहे, वैचारिक साहित्य हे नेहमीच तत्वज्ञानाला त्या कवी घेऊन प्रत्यक्ष वावरणारं साहित्य असतंच. परंतु इतकंच नाही तर या वैचारिक साहित्याला ललित साहित्यानं सुद्धा एक प्रकारची मदत केल्याचं आपल्या लक्षात येतं. म्हणजे मध्ययुगीन काळामध्ये जे काही वैचारिक लिखाण झालं याचा प्रभाव सगळ्या वाङ्मय प्रकारांवरती पडला. म्हणजे केशवसुतांची कविता याच प्रभावातून निर्माण झाल्याचं आपण म्हणू शकतो. म्हणजे विष्णुदास भावेंची नाटकं असतील, खाडीलकर, कानिटकरांची नाटकं असतील किंवा किर्लोस्करांची नाटकं असतील, गोबदेवलांची नाटकं असतील, तर या नाटकांवरती सुद्धा केशवसूत संप्रदायिक सगळे कवी यांच्यावरती सुद्धा आपल्याला प्रभाव तपासून बघता येतो. हरिनारायण आपट्यांचं सगळंच लेखन, कथात्म असेल, विशी गुर्जरांचं लेखन असेल, वामजोशींच्या कथा असतील, तर या सगळ्यांवरतीच म्हणजे या काळातल्या इंग्रजांच्या आगमनानंतर जर सुरुवातीचा कालखंड साहित्याचा तपासला तर त्या साहित्यावरती सुद्धा या काळातल्या तत्वज्ञानाचा मोठा प्रभाव होता. इतकंच नाही तर वाङ्मयाच्या इतिहासकारांनी या काळातल्या साहित्यावर प्रचारकी साहित्य म्हणून आक्षेपही घेतलेला आहे. हरिभाऊ आपट्यांच्या साहित्यावरती आक्षेप घेतला गेलेला आहे. बोधवादी साहित्याचाही आक्षेप, आल्लाळिकतेचा आक्षेप या साहित्यावर घेतलेला असला तरी त्या काळातलं तत्वज्ञान आविष्कृत करण्यासाठी या काळातलं साहित्य हे प्रामाणिकपणे हजर झाल्याचं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे हा आक्षेप सहन करून सुद्धा याही अर्थानं आपल्याला इंग्रजांच्या आगमनानंतर सुद्धा साहित्य हे कशा पद्धतीनं तत्वज्ञानाला आपल्या सोबत घेऊन वावरत होतं ही गोष्ट सहज पद्धतीनं लक्षात येत असल्याचं कळेल आपल्याला. इतकंच नाही तर या काळातल्या साहित्यामध्ये भौतिकवाद, अस्तित्ववाद, वास्तववाद, स्वच्छंदतावाद अशा वेगवेगळ्या वादांचा हळूहळू प्रभाव पडत गेल्याचं आपल्या लक्षात येईल आणि या प्रभावातूनच खऱ्या अर्थानं हे साहित्य आविष्कृत होत गेलं. हा एक आढावा लक्षात घेतला की कांटचा एक विचार सहज पद्धतीने आपल्या डोळ्यासमोर येतो. तो विचार काय आहे? कांटनं मानवी इतिहासाचे 3 महत्वाचे टप्पे सांगितलेले आहेत. पहिल्या टप्प्याबद्दल तो म्हणतो की देवदेवतांचे संदर्भ असणारा काल्पनिक विचारांचा टप्पा, दुसरा आध्यात्मिक विश्वाची पराभौतिक चिकित्सा करणारा टप्पा आणि तिसरा भौतिक चिकित्सा करणारा टप्पा. आता या 3 टप्प्यांच्या आधारावर जर आपण भारतीय इतिहास किंवा साहित्य इतिहास अभ्यासला तर आपल्या लक्षात येतं की सुरुवातीच्या काळातलं साहित्य जे होतं ते बऱ्याच अंशी बऱ्याच प्रमाणामध्ये सुरुवातीच्या 2 टप्प्यांवरच होतं. म्हणजे मध्ययुगीन कालखंडातलं साहित्य हे देवदेवतांची चिकित्सा करणारं साहित्य होतं. म्हणजे ईश्वर, पाप, पुण्य, स्वर्ग, नरक, अलौकिकता या सगळ्या गोष्टींचा आविष्कार अगदी काल्पनिक पद्धतीनं आणि त्या स्पष्ट करण्यासाठी विविध तर्क देणं, वेगवेगळ्या बुद्धिवादी कसोट्या वापरणं याच्यामध्ये साहित्य गुंतून असल्याचं आपल्या लक्षात येईल. नंतरच्या काळामध्ये याच तत्वांची चिकित्सा करण्याचा कालखंड जो कांटनं दुसऱ्या टप्प्यामध्ये उल्लेखलेला आहे त्याच्यामध्ये आपण इंग्रजांच्या आगमनानंतरचा कालखंड म्हणू शकतो की या जुन्या तत्वज्ञानाची एक नवी फेरमांडणी करण्याचा प्रयत्न या काळामध्ये झाला. म्हणजे विका राजवाड्यांचं लेखन असेल किंवा आपण बघायला गेलो मगो रानडेंचं, महादेव गोविंद रानड्यांचं लेखन असेल, उदारमतवादी म्हणून आपण मानतो, मार्क्सवादी प्रभावातून आलेल्या गंबा सरदारांचं लेखन असेल, अलीकडच्या काळामध्ये सदानंद मोरे असतील, या सगळ्या लेखकांचं जर आपण लेखन तपासलं तर आपल्याला लक्षात येईल की तो जुना अनुबंध, ती मध्ययुगीन साहित्याची चिकित्सा आजच्या
काळाच्या कसोट्यांवर करण्याचा प्रयत्न सुद्धा अलीकडच्या काळामध्ये सुद्धा होत गेल्याचं दिसतं. आणि तिसरा जो टप्पा कांड सांगतो की भौतिक तत्वज्ञानाचा किंवा भौतिक विज्ञानाची सांगड पकडून त्या पद्धतीने वाटचाल करण्याचा टप्पा. तर या तिन्ही टप्प्यांमधून मराठी साहित्य सुद्धा वावरल्याचं आपल्या लक्षात येईल. हा टप्पा सारखा आपण डोळ्यासमोर ठेवून सुद्धा तत्वज्ञानाचा हा अनुबंध तपासून बघू शकतो. नंतर आपण पुन्हा पुढे 1920 नंतर तर आपल्याला गांधीवादाचा स्पष्ट प्रभाव जाणवतो. त्याच्या आधी केशवसुतांची कविता आहे, बालकवींची कविता, रेवरंड टिळकांची कविता किंवा याच कालखंडामध्ये गोविंदाग्रज वगैरेंची कविताही आपण तपासली तर त्याच्यावरती सुद्धा त्या आधीच्या तत्वज्ञानाचा प्रभाव दिसतो. 1920 नंतर आपण गांधी युग मांडतो. गांधी युगानं तर साहित्यावरती मोठी पकड बराच काळ आपली ठेवलेली लक्षात येते. म्हणजे वि स खांडेकरांचं साहित्य असेल, विनोबा भाव्यांचं साहित्य असेल, साने गुरुजींचं साहित्य असेल, हे काही मोजकी नावं आपण गांधीवादाच्या प्रभावातली घेत असलो तरी गांधीजीच्या तत्वज्ञानामधली जी महत्वाची सूत्र होती, खेड्यांकडे चला, अहिंसात्मक मार्गानं साहित्य म्हणजे शासनाला प्रतिकार करा, सत्याग्रहाचा मार्गाचा अवलंब करा, अहिंसेचं आचरण करा, साधं जगा, या पद्धतीचं जे काही गांधीजींचं आचरण आणि तत्वज्ञान होतं त्याचाही प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये गांधीजींच्या काळातल्या साहित्यावरती 1920 नंतरच्या साहित्यावरती आपल्याला जाणवतो. त्याच काळामध्ये असलेला जहालगट सुद्धा होता, ज्याचे प्रतिनिधी म्हणून आपण जरी सावरकरांचा उल्लेख केला तर त्यांच्या जहालमतवादी तत्वांचाही प्रभाव या काळातल्या साहित्यांवरती होता. तर त्याही दृष्टीनं आपण बघितलं तर लक्षात येतं की नंतर सुद्धा तत्वज्ञानाची सांगड साहित्याला सोडता आलेली नाही. गांधीवादांच्या प्रभावातून एक गोष्ट जी मराठी साहित्याला जाणवली ती गोष्ट ही होती की उपेक्षितांना जागा देणं, जो भाग दुर्लक्षिला जातो आहे तिकडं लक्ष देण्याची प्रेरणा ही गांधीजींच्या तत्वज्ञानाचं एक मूळ स्रोत होती असं आपण म्हणू, मूळ केंद्र होती असं आपण म्हणू. आणि याच भूमिकेतून खेड्याकडे चला याच्यातून ग्रामीण साहित्यिक उदयास आले, त्यांच्या लेखनाकडे वाचकांचा एक वर्ग वळला. अशाच उपेक्षित असलेल्या दलित लेखकांकडे वाचकांचा वर्ग वळला. इतकंच नाही तर ग्रामीण लेखक सुद्धा आपल्या खेड्याकडे वळले. उपेक्षित दलित लेखक सुद्धा आपल्या दलित उपेक्षित जीवनाकडे वळले, तो मांडण्यासाठी ते पुढे आले. आंबेडकरवादाचा प्रभाव या दृष्टीने खूप महत्वाचा ठरला, हे आपण विसरून चालणार नाही. त्याच्या पूर्वीच्या महात्मा फुल्यांनी जे काही लेखन केलेलं होतं, शाहू महाराजांच्या विचारांचा जो काही प्रभाव होता, शाहू फुले आंबेडकर या तिघांच्या एकसूत्रीपणातून एक विशिष्ट असं तत्वज्ञान समाजामध्ये बाहेर पडलं. आंबेडकरांचं बहुतांश लेखन हे इंग्रजीमध्ये असून सुद्धा मराठी वाङ्मयावर त्याचा खूप मोठा प्रभाव पडल्याचं आपल्या लक्षात येतं. म्हणजे काय तर उपेक्षितांकडे लक्ष जाणं हे महत्वाचं काम हे 1920 नंतर आपल्याकडं सुरू झालं. 1945 नंतर जी नवकविता सुरू झाली आपल्याकडं, त्या नवकवितेच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला हा विषय तपासून बघता येऊ शकतो. लघु नियतकालिकाची जी चळवळ आहे 1955च्या आसपास जी सुरू झाली, की त्या चळवळीचाही अभ्यास आपण या संदर्भामध्ये करू शकतो. म्हणजे लघु नियतकालिकांमध्ये अथर्व असेल, शब्द असेल, अबकडई असेल, फक्त, तापसी, येरू, असो, भारुड, वाचा अशी काही जवळपास 100 लघु नियतकालिक पुढे आली. यांच्यामधून जी एक वैचारिक मांडणी केली गेली त्याच्यामध्ये राजा ढाले, दीपू चित्रे असतील, सतीश काळशेकर, चंद्रकांत खोत, नामदेव ढसाळ, भाऊ पाध्ये, मनोहर ओक, भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर, वसंत आबाजी डहाके, विजय कारेकर, अनंत अहमदाबादकर, या सगळ्यांचं जे काही वैचारिक लेखन आहे ते तत्वज्ञान सुद्धा मांडण्याच्या दृष्टीनं साहित्य या काळात सरसावलं. नवसाहित्यावर या गोष्टींचा प्रभाव राहिला. आणि याच्यात एक महत्वाची जी गोष्ट घडली ती गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या साहित्य चळवळींचा जन्म याच्यामधून झाल्याचं आपल्याला लक्षात येईल. अस्मितादर्श हा जो पहिला अंक निघाला त्याच्यातून दलित साहित्याला एक वेगळी प्रेरणा मिळाली. आंबेडकरांचा आंबेडकरवाद याच्या मुळाशी होता, फुल्यांचा फुलेवाद याच्या मुळाशी होता. तो प्रभाव सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये असल्याचं आपल्या लक्षात येईल. म्हणजे तो प्रभाव कसा, तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा आपल्या स्वातंत्र्यात कोणताही फरक पडला नाही, आपल्या जगण्यात कोणताही फरक पडलेला नाही, याची जाणीव अनेकांना होऊ लागलेली. म्हणजे ग्रामीण लेखकांना ती जाणीव झाली. याच्या आधीचं जे काही लेखन आहे त्याच्यामध्ये जी ग्रामीणता व्यक्त झालेली आहे, म्हणजे गह पाटील किंवा गल ठोकळे यांचं जे काही त्या काळातलं ग्रामीण चित्रण करणारं लेखन होतं, किंवा जानपद गीतं जी रविकिरण मंडळाची गीतं होती त्याच्यामध्ये सुद्धा ग्रामीणता आलेली होती, परंतु त्याचा जो वेगळीपणा आहे, त्याच्यातला जो खोटेपणा आहे तो मांडून अस्सल असं ग्रामीण साहित्य लोकांपुढे आणलं गेलं पाहिजे. या भूमिकेतून मग ग्रामीण साहित्य चळवळ किंवा त्याच्या आधी निर्माण झालेली दलित साहित्य चळवळ असेल, याच्या आधीच्या काळामध्ये दलित जाणीवा आपल्या लेखनामधून व्यक्त होत होत्या. अण्णाभाऊ साठ्यांच्या साहित्यांमधून
ती जाणीव बऱ्याच प्रमाणात व्यक्त झाली. तरी सुद्धा नंतरच्या काळामध्ये एक विशिष्ट असं तत्वज्ञान पुढं करून एक दलित साहित्य चळवळ पुढे आली आणि या साहित्य चळवळीचा प्रभाव नंतरच्या साहित्यावर पडला आणि त्या चळवळीचं अनुकरण करणाऱ्या साहित्यांची निर्मिती झाली. म्हणजे हा एक खूप मोठा अनुबंध तत्वज्ञान आणि साहित्याचा दाखवता येईल 1960 नंतर, की तत्वज्ञान म्हणजे वैचारिक चळवळी आणि साहित्याच्या चळवळी या समांतर राहिल्याचं आपल्या लक्षात येईल. म्हणजे तत्वज्ञान मांडणारे, वैचारिक भूमिका घेणारे ते सुद्धा लेखन करताना या काळामध्ये दिसतात. दलित साहित्यिकांचं बरंचसं नाव आपल्याला याच्यामध्ये घेता येईल आणि त्याच वेळी लेखन करणारे ग्रामीण साहित्यिक असतील, म्हणजे गंगाधर म्हणजे आनंद यादव असतील किंवा वासुदेव मुलाटे असतील, नागनाथ कोत्तापल्ले असतील, हे एकाच वेळी ग्रामीण साहित्याची चळवळ पण सांभाळत होते आणि ग्रामीण साहित्याचा आविष्कार सुद्धा करत होते. तसंच बाकीच्या वाङ्मय प्रवाहाबद्दल पण म्हणता येईल. स्त्रीवादी साहित्याचं उदाहरण घेतलं तर सीमांत बुवाचं द सेकंड सेक्स मधलं जे काही एक विशिष्ट तत्वज्ञान मांडलं गेलेलं असेल, तर त्याच्यातून व्यक्त झालेलं जे काही तत्वज्ञान आहे त्या दृष्टीनं मग स्त्रीवादी साहित्य आलं. त्याच्यावरती पण सावित्रीबाई फुले, पंडित रमाबाई असतील, यांचा एक विशिष्ट असा तत्वज्ञानाचा प्रभाव पडून स्त्रीवादी साहित्य पुढे आलं. तुमराम वगैरे आदिवासी साहित्यिकांच्या एका विशिष्ट अशा वैचारिक भूमिकेतून परत आंबेडकरवादाची साथ घेऊन आदिवासी साहित्य उदयाला आलं असेल. तर या दृष्टीनं 1960 नंतर सुद्धा आपल्याला तत्वज्ञान आणि साहित्य यांचा एक अनुबंध तपासून बघण्यासारखी बरीचशी परिस्थिती असल्याचं आपल्या लक्षात येईल. आणखी एक महत्वाचा विषय जो 1990 नंतर मानतो आपण, तो म्हणजे नवोदोत्तरी साहित्याचा. तर या साहित्यामध्ये सुद्धा तत्वज्ञान बाजूला राहिलं का? तर नाही. कारण या सगळ्यात वैचारिक चळवळी मागील तत्वज्ञानाचा एक कालबाह्यपणा म्हणू आपण, तो थोडासा लक्षात यायला लागला. ग्रामीण साहित्यिक प्रस्थापित व्हायला लागले, दलित लेखक प्रस्थापित व्हायला लागले. सगळ्यात उपेक्षित चळवळीचे जे प्रमुख लेखक होते किंवा धुरीण होते ते हळूहळू प्रस्थापित व्हायला लागले आणि या चळवळीची म्हणजे हळूहळू या चळवळी क्षीण व्हायला लागल्या. त्यांचं तत्वज्ञानही त्या पद्धतीचं थोडंसं त्या प्रमाणामध्ये क्षीण व्हायला लागलं आणि याच्यातून पुन्हा एक नवोदत्तरी साहित्य आपल्या पुढे आलं, ज्याच्यावरती खाजगीकरण असेल, उदारीकरण असेल, जागतिकीकरण असेल, याचा एक मोठा प्रभाव आपल्याला नवोदत्तरी साहित्यामध्ये तपासता येतो आणि तो संबंध अगदी आजतागायत बघता येतो. याच्यातून आलेल्या वेगवेगळ्या संकल्पना असतील, म्हणजे अस्तित्ववाद आला, वास्तववाद आला, अतिवास्तववाद आला, संरचनावाद आला, उत्तर संरचनावाद आला. अशा सगळ्या संकल्पना जरी आपण उदाहरणादाखल घेतल्या तरी आपल्याला हा साहित्य इतिहासाचा टप्पा हा तत्वज्ञानाशी कसा संबंधित आहे हे उलगडून दाखवता येईल. आणखी एक गोष्ट, या सगळ्या तत्वज्ञानाला, साहित्याच्या इतिहासाला डोळ्यासमोर ठेवून एक गोष्ट आपल्याला समांतर पद्धतीने मांडता येईल, की जेव्हा जेव्हा साहित्यामध्ये काहीतरी घडामोडी घडल्या, साहित्यामध्ये उलथापालथ झाली किंवा साहित्यानं वेगळी वळणं घेतली, कधी नवं स्वीकारलं, कधी जुनं नव्यानं स्वीकारलं, हे सगळं जे काही साहित्याच्या क्षेत्रामध्ये झालं ते घडण्यामागं त्याच काळी एक समांतर अशी तत्वज्ञानाची प्रक्रिया घडत होती, हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. म्हणजे मध्ययुगीन काळातलं धार्मिक तत्वज्ञान, त्याच्यानंतर आलेलं भौतिक तत्वज्ञान, त्याच्यानंतर आलेला अस्तित्ववाद, त्याच्यानंतर आलेला वास्तववाद, त्याच्या आधीचा स्वच्छंदतावाद, नंतरच्या कालखंडामध्ये आलेला अतिवास्तववाद, या सगळ्या तत्वज्ञानाचा जसा जसा प्रवास होत गेला तसं तसं साहित्य सुद्धा बदलत गेलं. म्हणजे पाश्चात्य तत्वज्ञानातून आलेला मार्क्सवादाचा प्रभाव तो सुद्धा साहित्यावरती बराच प्रभाव गाजवून गेला. इब्सेन वगैरे शेक्सपियरची नाटकं, त्याचा प्रभाव, त्यांच्या एका विशिष्ट तत्वज्ञानाचा प्रभाव, त्याचाही प्रभाव आपल्यावरती पडला. पाश्चात्यांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या स्वातंत्र्याच्या चळवळी, त्याचाही प्रभाव पडला. 2 महायुद्ध घडली, त्या 2 महायुद्धातून एक वेगळं तत्वज्ञान जे समोर आलं, निराशावाद वगैरे असेल किंवा मानवी जीवनाचं क्षुद्रत्व असेल, जुन्याकडे जाण्याची एक प्रवृत्ती असेल, जुनं नव्यानं स्वीकारण्याची प्रवृत्ती असेल, तर हे सगळं जे घडत होतं ते म्हणजे साहित्याचं परिवर्तन हे बऱ्याचदा तत्वज्ञानाचं सुद्धा परिवर्तन असतं आणि साहित्यातली स्थित्यंतर ही तत्वज्ञानाची स्थित्यंतर किंवा तत्वज्ञानाची स्थित्यंतर हीच खऱ्या अर्थानं साहित्याची स्थित्यंतर घडवून आणतात असंही आपल्याला म्हणता येईल. व्हाईस वर्सा आपल्याला हे साहित्याच्या बाबतीत सुद्धा म्हणता येऊ शकतं. या पद्धतीने या दोन्ही तत्वज्ञानाच्या म्हणजे या दोन्ही ज्ञानशाखांचा परस्परांवरती प्रभाव हा राहिलेला आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा काही जो या अनुषंगाने मला मांडावासा वाटतो, ती गोष्ट म्हणजे या दोन्ही ज्ञानशाखांचं जे माध्यम आहे आणि या दोन्ही ज्ञानशाखांचा जो केंद्रीभूत विषय आहे तो विषय सुद्धा या दोघांमधली एक अद्वैतता, एकरूपता सिद्ध करत असतो. म्हणजे साहित्य आणि तत्वज्ञान या दोघांचं माध्यम काय, तर दोन्ही आविष्कृत कशातून होतात, तर भाषेच्या माध्यमातून.
भाषेशिवाय दोघांनाही आकार लाभत नाही, व्यक्तता लाभत नाही. मग ते मौखिक स्वरूपातलं साहित्य असेल किंवा शब्दबद्ध स्वरूपातलं साहित्य असेल, तर ते तत्वज्ञानाचा प्रभाव त्याच्यावरती अनिवार्यपणे आपल्याला बघताच येतो. म्हणजे इंग्रजांच्या आगमनानंतर आपल्याकडं मुद्रण युगाला सुरुवात झाली आणि पहिलं जे पुस्तक आपल्याकडे छापलं गेलं ते बायबलच होतं. म्हणजे मुद्रित स्वरूपाचा ग्रंथ सुद्धा, साहित्य सुद्धा तत्वज्ञानात्मकच होतं. या दृष्टीनं साहित्य जेव्हा जेव्हा आविष्कृत होतं तेव्हा ते भाषेच्याच रूपाने आविष्कृत होतं आणि तत्वज्ञान सुद्धा भाषेच्याच रूपाने आविष्कृत होतं. मग ते मौखिक स्वरूपात असेल किंवा शब्दबद्ध अशा ध्वनी स्वरूपातलं असेल. म्हणजे या दृष्टीनं सुद्धा आपण तपासणी करू शकतो. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे दोघांचं केंद्र जर काय असेल तर माणूस. तत्वज्ञानानं कशाला केंद्रीभूत मानलं तर माणसाला केंद्रीभूत मानलं. एक काळ असा होता की हे केंद्र थोडंसं सरकलं. म्हणजे धार्मिक तत्वज्ञानाच्या काळामध्ये धर्माचं केंद्र माणूस असण्याऐवजी देव हे मुख्य केंद्र झालं आणि मनुष्य दुय्यम झाला. आणि नंतरच्या काळामध्ये धर्म ही गोष्ट जेव्हा तत्वज्ञानानं बाजूला केली तेव्हा माणसाचं मुख्य स्थान पुन्हा एकदा तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये माणसाला प्राप्त झालं. तर या दृष्टीनं तत्वज्ञान हे माणूस केंद्रीय आहे आणि साहित्य हे सुद्धा माणूस केंद्रीय आहे. कारण दोघंही माणसाच्या जीवनाची, माणसाच्या कल्याणाचीच अपेक्षा करताना आपल्या लक्षात येते. म्हणजे पाश्चात्य तत्वज्ञानातली जी सुखवादाची परंपरा आहे ती सुखवादी परंपरा काय सांगते, म्हणजे बेनथॅम असतील, जेम्स मिल असतील, जॉन स्टुअर्ट मिल असतील, तर ही जी एक सुखवादी परंपरा पाश्चात्यांमध्ये आपल्याकडे जी दिसते ती काय करत होती, तर माणसाच्या जगण्याचं सुख, माणसाच्या जगण्याच्या सुखाला एक शास्त्रीय बैठक मिळवून देण्याचा प्रयत्न या काळामध्ये होत होता. म्हणजे याही विचारांना जुनी परंपरा होतीच. प्लेटो असतील, अरिस्टॉटल असेल, या सगळ्यांची परंपरा, सॉक्रेटिसची चा प्रभाव असेल, हा आधीच्यांचाही प्रभाव या सुखवादी परंपरेवरती होता. भारतीय तत्वज्ञानातलाही विचार केला तर सुखासंबंधितली जी काही चर्चा भारतामध्ये सुद्धा झाली असेल, अलीकडे हरिअण्णांनी या तत्वज्ञानाला चांगल्या पद्धतीने मांडलं आहे. मेपुरे यांनी सुद्धा आपल्या लेखनामधून पाश्चात्य तत्वज्ञान आणि भारतीय तत्वज्ञान यांचा तो सुखवादी अनुबंध म्हणा किंवा मानव केंद्रीय अनुबंध आपण म्हणू तो मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या दोन्ही परंपरा माणसाला केंद्रीभूत ठरून वावरणाऱ्या आहेत, माणसासाठी झटणाऱ्या या दोन ज्ञानशाखा आहेत. साहित्यानं सुद्धा माणसाचंच कल्याण इच्छिलेलं आहे. म्हणजे नामदेव ढसाळांची माणसं नावाची कविता ही किती विद्रोही वाटत असली तरी शेवटी एक तीळ सर्वांनी करवंडून खावा हीच उदात्त मानवता त्याच्यातून व्यक्त होत असताना दिसते. म्हणजे साहित्य सुद्धा एक उदात्त मानवी आदर्श, एक मानवी नैतिकता मांडण्याचाच प्रयत्न खऱ्या अर्थानं करत असतं. तत्वज्ञानाचं सुद्धा हेच कार्य एका अर्थानं असतं आणि म्हणून या दोन्ही ज्ञानशाखांचं जे केंद्रीभूत असलेलं तत्व माणूस, याही अनुषंगाने आपल्याला या दोघांमधला अनुबंध तपासून बघता येऊ शकतो. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे साहित्य असो किंवा तत्वज्ञान असो याची मांडणी करणारा हा सुद्धा एक माणूसच असतो. साहित्याची निर्मिती असो किंवा तत्वज्ञानाची निर्मिती ही माणसाशिवाय तर होत नाही. आणि माणूस म्हटला की त्याला स्वतःच असं एक तत्वज्ञान असतंच असतं. मला कोणतंच तत्वज्ञान नाही असं मांडणं हे थोडंसं विचित्रपणाचं आणि वेगळेपणाचं. म्हणजे या संदर्भामध्ये मार्क्सचे शिष्य असलेले, अनुयायी असलेले एंगल्स यांचं एक विधान मला खूप महत्वाचं वाटतं की ते म्हणतात की जे तत्वज्ञ किंवा लेखक कुणाचंच अनुकरण करत नाहीत ते चुकीच्या, म्हणजे कुणाच तत्वज्ञानाचं अनुकरण करत नाही, ते चुकीच्या तत्वज्ञानाचं अनुकरण करतात. तर या दृष्टीनं सुद्धा लेखक जे काही मांडतो ते साहित्य सुद्धा एक प्रकारचं तत्वज्ञान असतं. माझा वेळ तसा संपलेला आहे. 1-2 मिनिटांमध्ये मी माझा उपसंहार करतो. फक्त आता उरलेले मुद्दे फक्त मांडून मी पुढे जाणार आहे. सौंदर्यशास्त्र जे काम करतं, म्हणजे कलावादी असेल किंवा जीवनवादी असेल किंवा राभा पाटणकरांनी मांडलेला द्विध्रुवात्मकतेचा सिद्धांत असेल, त्याही अनुषंगानं आपण तत्वज्ञान आणि साहित्य यांचा अनुबंध बघू शकतो. किंवा साहित्याचे तत्वज्ञान अशी एक वेगळी संकल्पना सुद्धा आहे, त्याच्यावर सुद्धा विशेष चर्चा करता येण्यासारखी आहे. पण साहित्याचे तत्वज्ञान नावाचं विना ढवळेंचं पुस्तक वाचकांनी आवर्जून वाचावं, त्याच्यातून सुद्धा आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात. याशिवाय साहित्याच्या अभ्यासामध्ये ज्या वेगवेगळ्या संकल्पना वापरल्या जातात, साहित्य समीक्षेच्या संकल्पना वापरल्या जातात, साहित्य अभ्यासाच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत या सगळ्यांनाच तत्वज्ञानाची बैठक ही असावीच लागते. त्याच्याशिवाय या कोणत्याही साहित्याच्या संबंधित असलेल्या संकल्पनांचं स्पष्टीकरण होत नाही, त्यांचं आविष्करण होत नाही. याही दृष्टीनं साहित्य आणि तत्वज्ञान यांचा परिहार्य अशा पद्धतीचा संबंध आहे. मी इथं माझं बोलणं थांबवतो कारण संयोजकांनी मला
40 मिनिटाचा अवधी दिलेला होता, तरी 2 मिनिट जास्त अवधी मी घेतला. तर या अनुषंगाने साहित्य आणि तत्वज्ञान यांचा अतिशय अनिवार्य अपरिहार्य असा सुरुवातीपासून आतापर्यंतचा संबंध राहिलेला आहे. या दोघांना एकमेकांपासून कधी वेगळंही करता येणार नाही. अशा पद्धतीचा हा विषय मांडण्याची संधी मला संयोजकांनी दिली, याबद्दल त्यांचे आभार मानून मी माझं चिंतन इथं थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद भोसले सर. जर प्राध्यापकांना, सहभागी प्राध्यापकांना, विद्यार्थ्यांना, संशोधकांना काही प्रश्न विचारायचे असतील भोसले सरांना, तर त्यांनी युट्यूबच्या चॅट बॉक्समध्ये आपले प्रश्न विचारावेत. मी प्रातिनिधिक 2 प्रश्न प्राध्यापक ज्ञानेश्वर सरांना विचारणार आहे. या व्याख्यानाच्या संदर्भात काही प्रश्न असतील सहभागी प्राध्यापकांचे, विद्यार्थ्यांचे, संशोधकांचे, तर त्यांनी आपल्या युट्यूबच्या चॅट बॉक्समध्ये ते विचारावेत. सर काही क्वेश्चन आलेले नाहीत सर काही. ठीक आहे. कोणत्याही प्रकारचे प्रश्न कोणीही विचारलेले नाहीयेत. तर मी आभार प्रदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. मराठी विषयाच्या अंतर्गत साहित्य आणि तत्वज्ञान एक अनुबंध या विषयावर अत्यंत ज्ञानवर्धक, मार्मिक, विवेचक असं चिंतन प्राध्यापक ज्ञानेश्वर भोसले यांनी मांडलं. त्याबद्दल इस्माईल युसूफ महाविद्यालयातील मराठी विभाग या सर्वांतर्फे मी प्राध्यापक ज्ञानेश्वर भोसले यांचे आभार व्यक्त करतो. याशिवाय या वेबिनारच्या आयोजनासाठी ज्या प्राध्यापकांनी अत्यंत कुशलपणे तांत्रिक बाजू सांभाळली, अशा सर्व प्राध्यापकांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि हे सत्र संपन्न झालं असे घोषित करतो. धन्यवाद. पुढील सत्र दुपारी 2:30 वाजता सुरू होणार आहे आणि या सत्राच्या संदर्भातली ती जी तांत्रिक माहिती आहे, YouTube लिंक आहे, ती तुम्हाला टेलिग्राफ ग्रुपमध्ये पुरवली जाईल. तर ती त्या लिंकच्या द्वारे तुम्ही पुढील सत्राला 2:30 वाजता उपस्थित राहू शकता. धन्यवाद.